नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। बुधवारी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा समर्थक कार्यकर्ता असणाऱ्या ऋषिकेश टकलेनं नितीन देशमुख या जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली। नेमके हे मारहाण झालेले नितीन देशमुख आहेत तरी कोण, पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शिवीगाळीचा वाद थेट कार्यकर्त्यांच्या मारहाणीपर्यंत पोहोचला। या घटनेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नितीन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून ते मागील 15 वर्षांपासून पक्षात सक्रिय आहेत। मुंबईतील घाटकोपर विधानसभा मतदारसंघात पक्षाचं ते प्रतिनिधित्व करतात। आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून नितीन देशमुख यांची ओळख आहे। त्यांच्या कार्याची दखल नेहमीच पक्षात घेतली जाते। घाटकोपरमधील स्थानिक राजकारणातही त्यांचा मोठा प्रभाव आहे। या घटनेनंतर पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केल्यानं वाद आणखीन चिघळला। नितीन देशमुख यांच्या अटकेच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र आंदोलन केलं। कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या गाडीसमोर धरणं आंदोलन केलं आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊनच देशमुख यांची सुटका करण्याची मागणी केली। जितेंद्र आव्हाड यांनी असा आरोप केला आहे की मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न करता पोलिसांनी पीडित व्यक्तीला अटक केली आहे, हा अन्याय आहे। या विरोधात आम्ही लढा देऊ। त्यांच्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।